प्रसाद दादा तुम्ही तर मला ओळखता बा, पण सिद्धू भाऊ तुम्हासाठी सांगस मी आहे ना उर्जी आहे. गुरुजी गुरुजी आणि मी ही आहे ना माझी शिकवणी आहे बा. माझ्या शिकवणीत आहे ना 2च पोरं येतात, पण भलते दलिंदर येते बाबा पार कदरून गेलेलो आहे मी त्यांना. पण काय आहे ना मला त्यांना शिकाडावंच लागतं. आमचे ट्रस्टी आहेत ना जमदाडे साहेब, त्यांचे पोरं आहेत ना ते, त्यांना न शिकवून कसं चालेल. पण मी त्यांना किती बी शिकाडायचा प्रयत्न केला तरी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. पण मी आहे ना शांत चित्ताने विचार केला बा, तेव्हा माझ्या ध्यानात आलं की पोरांमध्ये काही प्रॉब्लेम नाही हो, काय ना त्यांच्या व्यक्तिमत्व विकास निम्मन झालेला नाहीये. म्हणून मी जे शिकवतो ना ते त्यांच्या ध्यानात येत नाही. त्यामुळे मी आज आहे ना त्यांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे देणार आहेत. पण तेच मला धडे देऊन राहिले, अजून आले नाही ते. कवा येतस काय माहिती, उन्हात वाटत त्या. अरे माझी चड्डी आहे. माझी चड्डी नाही माझी चड्डी आहे. माझी चड्डी आहे. कशावरून ही तुझी चड्डी आहे? माझी चड्डी आहे ना पोटूशी आहे. माझी चड्डी तर छोटूशी आहे. अरे नाही बत्ता रे, माझी चड्डी पोटूशी आहे. चड्डीच्या आत एक पिल्लू चड्डी आहे. कशी काय बघायचे? तुने बाय ना चड्डी लवर कथा ना. अरे तुझ्या आयुष्यात चड्डीशिवाय दुसरं काही नाही आहे. अरे मी गुरुजी येणार रे, मला जरा तरी घाबरणार आहे. अरे आपण विसरलो, ते काय नेहमीच आहे आपलं. त्याच्यासाठीच तर आपण फेमस आहे ना. ते नाही रे, आपण गुरुजीला सॅल्यूट मारायला विसरलो. सॅल्यूट 1 2 3 2 पाव बुर्जीला सॅल्यूट मारतो गुरुजीला. चुलीवर तापला तवा गुरुजीनं पटकन सॅल्यूट मारा. गुरुजीना पटकन सॅल्यूट मारा. अरे प्राण इथपर्यंत आले होते रे. चुकून एखाद दिवशी आहे ना यमक जुडलं तर जीव जाईल ना रे माझ्या. अरे ही पद्धत बंद करणार आहे तुम्ही. सरळ सोप्या पद्धतीने तुम्ही एक साथ नमस्ते करूच एवढं का नाही म्हणत रे तुम्ही. पण गुरुजी त्याच्यात काय मजा हायच नाही. काय पाहिजे तुला मजा होतो. बटा बटा तिथे बटा नका ना रे जांगडो करू. बट खाली. तर आज आपण काय करणार आहे गुरुजी? हा तुमचं आम्हाला काही माहिती नाही, पण आम्ही दोघं कॉमेडी करणार आहे. तर आज आपण व्यक्तिमत्व विकास कसा करायचा हे शिकणार आहे. बड्या गुरुजी आपल्याला शिकवणार आहे. अरे उदबिल्ल्या तू गप्प बसणार आहे. मग तुला बोलता येत नाही, शिकवणं तर लांबच राहिलं ना. मग नका शिकवू ना. नका शिकवू. नीट राहणार आहे तू, नीट राहणार आहे. हुशार आहे ना तू. हा तर अरुण मला सांग, माणसाला आयुष्यात कुठला गुण सगळ्यात महत्वाचा असतो? हा गुरुजी, हा फाल्गुन. अरे तो महिना असतो ना रे. दलिंदर कथा ना. अरे गुण असतात ना, स्मरणशक्ती, निरीक्षण शक्ती, कल्पना शक्ती, गुण असतात की नाही. तर आज आपण म्हणजे बा तुमची स्मरणशक्ती कशी येते बघू. हा गैर भारी आहे बर काय. तर पंढरी अपेक्षा आहे बा तुझ्याकडून. हा तर मी ना तुला एक गोष्ट कानात सांगेन, म्हणजे एक वाक्य कानात सांगेन तुझ्या. तू ते लक्षात ठेवायचं आणि मग तू ते जाऊन अरुणला सांगायचं. आणि ए अरुण, मग ते तू मला वाक्य सांगायचं. हा म्हणजे कळेल तुमची स्मरणशक्ती कशी आहे. चल इकडे 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 ये इकडे. गुरुजी सांगू? अरे मला तर सांगू देणार रे, तू कुठून सांगतो रे. त्याला सांगू शकता असं बोलतो मी. अरे बापरे, परमिशन दिल्याबद्दल धन्यवाद बर का. चिंटू 4 वाजता चटचट आवरून चिंच पोकळीला 4 चाकीने न जाता चालत चालत गेला.
म्हणता. आता तुला जे मी वाक्य सांगणार आहे ते गुरुजीने जाऊन जसंच्या तसं सांगायचं, ठीक आहे? हा. चिंटू ना? चार चाकी ना? चिंटूतला टू पहिला की चायना रे तिकडे तो खपणार आहे. पहिला दुसरा कर आहे ना तो. गुरुजींनी जे सांगितलंय तेच तू मला सांगितलंस. म्हणजे इकडचं तिकडे शब्द नाही केलात ना तू. नाही सांग सांग अरुण. सांग. चिंटू हा चीनच्या भिंतीवर चढून चंद्राची चड्डी चाडत होता. चौथा करून टाकला वाक्याच्या पार तो. अरे एवढा कसा वेगळा ऐकलाय नाही? अहो, नाही ना. हे सांगितलं होतं तू याला. हे अहो गुरुजी, याच्या स्मरणशक्तीचा गोंधळच आहे सगळा. गुरुजी, मी याला बरोबर वाक्य सांगितलं होतं. टुंड्रा प्रदेशात चिंटू कांगारू सोबत चिकू खात खात नाचत होता. पाहिना हुशार खाता ना. अरे तो तरी जरा जवळ आहे, तू बोलता दूर आहे. त्याच्या वाक्यात किती चे आले, तुझ्या वाक्यातच नाही आले. तो कस काय बोलला पण एवढं? हा? अरे गुरुजी इकडे मग टॅलेंटची कुणाला कदर आहे? हो का? कदरून गेलेलो आहे मी तुला. बेअक्कल आहे. देवाने अक्कल वाटली तेव्हा तुम्ही काय पिक्चर बघत होते का रे? नाही गुरुजी, मी चड्डी घालत होतो. तुमच्या डोक्यातून चड्डी काढली पाहिजे माहिती डोक्यातून चड्डी काढली पाहिजे. होय तिकडे डोक्यात कसं चड्डी घालायची? जाऊ द्या. आता काय शिकवा गड्या तुम्हाला? मला एक लक्षात आले बा की तुम्ही आहे ना भलताच विचार करता. वेगळेच विचार आहे बा तुमचे असे. हा म्हणजे तुमची कल्पना शक्ती आहे ना गैरी भारी आहे. त्यामुळे ना आता आपण कल्पना शक्तीचा गेम खेळू. वा वा किंवा पंढरी. काय मी तुला आहे ना एक वाक्य सांगेन अरुण, तू पण लक्ष दे बर का. गैरा भारी गेम आहे हा. मी एक वाक्य सांगेन, त्याच्यानंतर तू एक वाक्य रचायचं. अच्छा. त्याच्यानंतर मग तू तिसरं वाक्य रचायचं. मग परत मी एक वाक्य सांगेन, मग परत तू एक सांगायचं. मग अशी गोष्ट रचायची बुवा. मज्जाने गोष्ट. भारी आहे ना? जाम भारी जाम भारी. सॉरी. अरुण, मी तुला पहिलं वाक्य सांगतो. हा. एक माणूस रस्त्याने चालत असतो आणि तो मरतो. मरतो. गोष्ट संपून गेली ना रे इथे. असं काय करतो तू? अरे काय करू आता? शेवटचा गेम खेळू बर का आपण. तो तरी नेमन खेळा बा. काय करावं बा? हे बघा, एखादी वस्तू आहे ना तिचा वापर वेगळ्या पद्धतीने करायचा. म्हणजे तिला ती वस्तू नाही समजायची, तिला दुसरा उपयोग करायचा. म्हणजे पटीला पटीने समजायची. हा हुशार आहे बा तू. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघ. हे काय आता? पट्टीला तेल लागतंय.